तुमसर येथे स्वर्ण समाजाच्या वतीने काळ्या कायद्याच्या विरोधात प्रदर्शन, तहसीलदारांना निवेदन सादर. 13 मार्च रोजी यूजीसी कायद्याच्या विरोधात तुमसर तालुक्यातील स्वर्ण समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. घोषणा व प्रदर्शन करून तुमसरचे नायब तहसीलदार जांभूळकर यांना निवेदन सादर करण्यात आले. केंद्र शासन तथा केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नव्या यूजीसी कायद्यात स्वर्ण समाजाच्या विरोधात काही त्रुट्या पुढे आल्याने 2026 यूजीसी कायद्याच्या विरोधात संपूर्ण स्वर्ण समाजाच्या वतीने करण्यात आले. मागील महिनाभरापासून हा विरोध संपूर्ण देशात ठिकठिकाणी होत आहे. दरम्यान तुमसर शहरात स्वर्ण समाजाच्या वतीने 2 दिवसांपूर्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने 13 मार्च रोजी 11 वाजता बावनकर चौक ते तहसील कार्यालय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तुमसर व परिसरातील स्वर्ण समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यूजीसी कायद्याच्या विरोधात काही स्वर्ण समाजाच्या महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे स्वर्ण समाजातील मुलांचं भविष्य अंधारात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व घोषणांच्या जयघोषात स्वर्णकार समाजाचा विरोध मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. नायब तहसीलदार जांभूळकर यांना शिष्टमंडळ व स्वर्ण समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले. महाराष्ट्र लोक न्यूज साठी सहसंपादक खोमराज शरणांगत.